आत येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे. आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री. नजर खिळून राहील असे आकर्षक सर्व प्रकारचे डोअर्स मिळण्याचे नाशिक मधील एकमेव नाव शिवाय एंटरप्राइजेस. ICICI होम फायनान्स कंपनीच्या जुना गंगापूर नाका शाखेतील सेफ्टी लॉकर उघडून दोघा अज्ञात इसमांनी 4,92,00,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबवल्याची घटना सोमवारी उघडकीस आली होती. या गुन्ह्याचा उलगडा 6 दिवसांनी झाला. यात बँकेतील शिपाई तुकाराम गोवर्धने यांच्या मदतीने 3 जणांनी कट रचून सोने चोरी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील एक संशयित वैभव लहामगे हा वाडीवरे येथे 2 दिवसांपूर्वी कुस्तीपटूच्या झालेल्या खून प्रकरणात पोलीस कस्टडीत आहे. तर तोच या गुन्ह्याचा मास्टरमाइंड असून बँकेत प्रत्यक्ष दरोडा टाकणारे सतीश चौधरी, रतन जाधव हे फरार आहेत. बँकेतून चोरी केलेले 39,52,000 किमतीचे सोने त्यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे. होम फायनान्सच्या मुख्य कार्यालयात ठेवलेल्या सेफ्टी लॉकरच्या किल्ल्या घेऊन लॉकर उघडून सोन्याचे दागिने घेऊन पसार होत असल्याचे बँकेतील एका CCTV कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्याचा धागा पकडून पोलिसांनी तपास सुरू केला आणि ते संशयितांपर्यंत पोहोचले. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनंतर पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक उपायुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी युनिट 1 व 2च्या पथकास मार्गदर्शन केले. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, उपनिरीक्षक गजानन इंगळे, रवींद्र बागुल, पोलीस हवालदार विशाल काठे यांच्या पथकानं ही कामगिरी केली आहे. पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहेत. 9 न्यूजसाठी प्रतिनिधी अमोल वाघमोडे,